नमस्कार मंडळी, आज गणपतीचा 6वा दिवस आणि गौरीचं आवाहन आज होणार आहे आणि त्याची तयारी जोरदार चालू आहे। ताटामध्ये हळद, कुंकू, गंध, फुले ही सर्व ताटामध्ये घेऊन आता गौराईला आणण्यासाठी आता निघालो। एक नंबर, 2 नंबर, चला 3 नंबर। ज्या ठिकाणी गौरी मातेचं आवाहन करण्यात ती जागा पाण्याने स्वच्छ करून घेतली। त्या ठिकाणी आता रांगोळी घातली जाणार। पूजा नको घातला पडले टाकायचं नको ना, त्याच्यात आधी पूजा करून ना हे करून अच्छा ना नाही हे काय बांधून घेतो दोन इथे लागतं। हा दोन इथे लागतं मग एक बाई सोडून कसं देऊन काय बाई चंदन वापरू करता चुकलं तर माफ कर। गौरीचं आवाहन केलं आहे आणि गौरी मातेला नैवेद्य गुळ ठेवला आहे आणि आमच्या वहिनीने पाणी सोडलं आहे नैवेद्याला। प्रत्येक ठिकाणी गौरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे। काही ठिकाणी मुखवट्याची गौरी असते। तुमच्याकडे काय पद्धत आहे ती कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। एक आघाडा, तेरडा, हळद पूर्ण अशी 5 झाडं आहेत एकत्र बांधलेली आहे ती आणि या ठिकाणी आता पूजन करून आवाहन केलेलं आहे। तर गौरी मातेला ह्या पडलीमध्ये ठेवणार। आता बोलू नको ओ थांबा आणि पाठी बघू नको। छोटे छोटे 7 दगड आणि 7 तांदूळ हे तोंडामध्ये पाण्याबरोबर घेणार आणि गौरी मातेचं म्हणजे आसनावर ठेवीपर्यंत ही आमची वहिनी बोलणार नाही। अरे देवाकडे असा भाव रे मुकलचा भांडा अशीच लावा इथे लावा त्या लाव ही लागलाच्या लायला वाचनाचं बाई सोडू टाळांच्या गजरात गौरी मातेचं आवाहन चालू आहे। ही आमची विहीर आहे आणि विहिरीकडेच या गौरी मातेचं दरवर्षी आवाहन करतो आणि विसर्जन सुद्धा उद्या संध्याकाळी याच ठिकाणी होणार आहे। ही आमची आहे। ह्या सुनांका सांगता म्हणजे गौरीचं आवाहन करताना काय पद्धत आहे। अजून टाइम आहे तिथे घ्या 7 तास तिच्याकडे 7 तांदूळ दे तिच्याकडे। हे 7 दगड घेतलेले आहेत छोटे छोटे आणि 7 तांदूळ। अजून एक पान हे 7 तांदूळ आणि 7 दगड पाण्याबरोबर तोंडामध्ये पकडायचे असतात गौरी घेऊन जाताना आणि बोलायचं सुद्धा नसतं। मी आता 8 वर्षांनी बघतोय गौरी आणताना का अजून पण पद्धत लक्षात नाही सगळी हाय पद्धत पाहिजे।
ही घाल आधी ही घाल बुटू नको भात ठेव होई ह्याचं ठेव होई पडलीमध्ये ठेवा. पडले पडले ठेवा पाणी हलवू नको पडले ठेवा पडले ठेवा ठेवी ना पडले ठेव घाय करतात निसू का मी काय काय करते तुम्ही बुटू पाण्यात ठेवता माहिती माहिती आता बुटू फाडो घाल दोनचं त्यांचे का खूप काय झालं घेऊन गेले गौरीचं आव्हान झालं आणि आता आम्ही गणपती बाप्पाच्या बाजूला आसनावर गौरी मातेला विराजमान करणार आहोत. हळद आणि पिंजर लावून घरात हळदीचं पाणी आहे. नाही नाही एक एक म्हणजे पाऊल ठेवणार तसं प्रत्येक पावलावर हळद. गौरी मातेला या ठिकाणी गणपती बाप्पाच्या बाजूला विराजमान केलेले आहे. खाली केळीचं पान आहे, त्याच्या खाली रांगोळी, केळीच्या पानावर तांदूळ ठेवलेले आहे आणि आसनस्थ गौरी मातेला केलेलं आहे. बाजूला समई लावलेली आहे आणि बाप्पाच्या डाव्या बाजूला गौरी मातेचं आसन आहे. अशा प्रकारे गौरी मातेचं आवाहन गणपतीच्या 6व्या दिवशी झालेलं आहे आणि आता जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे आणि एका बाजूला आमची वहिनी हौशाची तयारी करते आहे. वहिनी ह्या सुपामध्ये काय काय ठेवणार मला सांगा जरा. तुपामध्ये विडा ठेवणार, नारळ ठेवणार आणि आम्ही 5 फळं घालून पोहे घालून पोहे 5 फळं असं घालून आम्ही सुपात पानं भरणार. 5 फळं आणि पोहे असणार आणि हां. सुपामध्ये नारळ पण असणार. नारळ असणार, विडा असणार. आणि आता या ठिकाणी हौसा म्हणजे त्याला वसा म्हणतात, ही सुपं तयार करतायत. या 5 वस्तू ठेवून हां गौरीकडे हौसा भरणार आहेत. हां पोहे घालून. अशा प्रकारे हौशासाठी ही सुपं आहेत. सुपामध्ये पाण्याची विडे ठेवून तयार केलेली आहे आणि हे 5 प्रकारचे 5 पानं आहेत. हे 5 प्रकारचे 5 पदार्थ हे होशे भरलेले हे आमच्या सगळ्या सुनबाई आमच्या घरातल्या सर्वांगी सुंदर बुटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाते वारी पांडुरंगा रघुमाई वल्लभा. असो नसो भाव आम्हा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे कृपा दृष्टी पाहे माझा पंढरी. तमेव बंधुक सखा तमेव तमेव विद्या द्रोण तमेव तमेव सर्व मम देव देव. काय रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा. सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता मोर्या मोर्या मी बाळताने. रावा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी शिवचंद्र मोळी. फणेंद्र माता मुकुटी झळारी कारुण्य सिंधू भव दुःख हरी. तुझ वीण शंभो मज कोण तारी.
नागवीस गापता अनिल बाजू घे नागवी काय नाही हाफ पॅन्ट घातला लिंबू आहे. पाच असं पाच आपण 3 करू होईल. आहे काय काय भाजी घातलं काय ते आजी कसली भाजी भरपूर जेवा. अर्धवट पण उठा नको. आम्ही सावकाश जातो 3 पर्यंत घराकडे येतो. नाही का ते गाणं फोटो राहून एकदम हाडले सव्वा मग कॅपॅसिटी बरी आहे राहूची 5 वाजेपर्यंत बाबा. आमच्या घरातला होशाचा कार्यक्रम झाला. आता आमच्या वाडीमध्ये श्री संत मूळ पुरुष नारायणाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये होसा ठेवणार आणि वाडीमध्ये गणपती आहे. त्या गणपतींकडे गौरी आलेल्या आहेत. त्यांना पण होसा ठेवणार आणि ह्या आमच्या घरातल्या सगळ्या आमच्या सुना परत घरी येणार. या आमच्या वाडीतल्या महिला होसा घेऊन आमच्या घरी आलेल्या आहेत. आमच्या बापाला ठेवला, आमच्याकडच्या आलेल्या गौरी मातेला ठेवला आणि आम्हाला पण दिलेला आहे. भाऊजी गेले लंडनला आमची बुगडी गोविंदा येतो मधवर गुलाल फेकीतो. गवार बाय गवार गावठी गवार फुग्या रमदांचे पाय गेले पुरा. माझ्या मायावर पडली माझ्या बाई गावार गावठी गावार अरुणाची बायको ललिता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि तुमच्याकडची पद्धत कशी आहे ते सुद्धा नक्की कळवा.
आता हे अशा प्रकारे आज 7व्या दिवशी गौरीचं विसर्जन केलेलं आहे. गुळातून येतं. नैवेद्य भाकरी आणि शेगलाची भाजी हा. तिला लाव, हे लाव. हा गौरी मातेचा प्रसाद